जी आपल्या आसपासची बातमी असेल आपणा सर्वांसाठीची। आपण पाहत आहात 7 मराठी न्यूज। पुनीत बालन ग्रुप व पायल तिवारी बिटिया फाउंडेशन आयोजित शॉर्ट फिल्म फेस्टिवलचे स्क्रीनिंग उत्साहात संपन्न। या फेस्टिवल नमस्कार, मी अभिनेता विशाल गोरे आणि आज आम्ही इथे फिल्म फेस्टिवलला आलेलो आहे। संगीता ताई तिवारी यांनी आम्हाला आवर्जून आणि माझी ताई पूर्णिमाताई लोणावत यांनी आवर्जून मला इथे ॲज ए ज्युरी बोलवलं होतं, त्यामुळे आम्ही इथे आलेलो आहोत। आणि शॉर्ट फिल्म फेस्टिवल आहे, खूप छान मूवीज होत्या। मला वाटतं जवळपास 300 मूवी आलेल्या होत्या, बरोबर। तर खूप चांगला प्रतिसाद भेटलेला आहे। फर्स्ट टाइम ते अरेंज करतात आणि त्याच्यामध्ये 300 मूवी भेटणं म्हणजे रिअली गुड। आणि त्याच्यामधून आम्ही जवळपास 31 मूवी निवडल्या। निवडताना आमचे खूप झालेले आहेत, आम्ही 5-6 ज्युरी बनवलो होतो। पण कसं आहे की ऑलमोस्ट सगळ्याच मूवी चांगल्या आहेत। तर मी असा कॉन्सेप्टचा आहे की कोणतीही मूवी छान किंवा वाईट नसते। जसं कोणताही माणूस सुंदर किंवा वाईट नसतो, त्या हिशोबाने की कोणती मूवी छान किंवा वाईट नसते, सगळ्या मूवी छान असतात। फक्त काय असतं की त्याचं प्रेझेंटेशन तुम्ही कसं करताय, की ते प्रेझेंटेशन जसं करतात त्या हिशोबाने आम्हाला ते मूवीज कॅटेगराईज करावं लागतात, निवडावं लागतात। तर आम्हालाही खूप स्ट्रगल करावं लागतं त्याच्यामध्ये। ते करून आम्ही 31 मूवीज निवडल्या होत्या, त्याच्यामधून आज आम्ही फायनल 3-4 मूवीज फायनल केलेले आहेत। ते आपल्याला मला वाटतं 14 तारखेला बघायला, 14 तारखेला आम्ही येतो आहे, तर तुम्ही सगळे या। मी संगीता तिवारी, पायल तिवारी बिटिया फाउंडेशनचे अध्यक्ष आहे। पुनीत बालन ग्रुप आणि बिटिया फाउंडेशनतर्फे आम्ही शॉर्ट फिल्म फेस्टिवल घेतले इन रिमेंबरन्स ऑफ माय डॉटर। माझी मुलगी रोड ॲक्सिडेंटमध्ये गेली, हेल्मेट नव्हतं। तिची पहिली इच्छा होती मृत्यूपूर्वी की एक शॉर्ट फिल्म एक समाजाला हे द्यायचं म्हणून मेसेज, म्हणून आम्ही हा शॉर्ट फिल्म फेस्टिवल चालू केला। हा 6वा वर्ष आहे आणि ह्याच्यामधनं आमचं हेच आहे की युवकांना एक नवीन प्रोड्युसर, नवीन ॲक्टर्स, नवीन डायरेक्टर्स मिळावेत आणि त्यातनं म्हणजे ते स्वतःच्या पायावर खूप चांगल्या रीती उभे राहावे, म्हणून आम्ही हे प्राईज 14 तारखेला प्राईज डिस्ट्रीब्युशन ठेवलं। आज ज्युरीजने इथे सगळे फायनल केले, म्हणजे सगळे आमचे नामवंत ज्युरीज आहेत त्याच्यामध्ये। विशाल गोरे असतील, सचिन दनिया आहेत, नंतर सेन दाभोळकर आहेत, आणखी जाहीर दरबार, असे हे 4ही आमच्याकडे त्यांनी सगळ्या फिल्म्स पाहिल्या। त्याच्यात आमच्याकडे टोटल 300 फिल्म्स झाल्या। 300मधनं यांनी सगळ्यांनी त्या 130 त्यांना ज्या सॉर्ट आउट करून पाठवल्या, त्याच्यातनं यांनी 25 निवडल्या। आज 25 फिल्मचं इथं स्क्रीनिंग झालं। आता त्याच्यातनं त्या 3 कॅटेगरीमध्ये ते फर्स्ट, सेकंड, थर्ड। फर्स्ट प्राईज आपलं 25,000 आहे, सेकंड 15 आहे आणि थर्ड 9 आहे। तर 14 तारखेला आपला SMC फाउंडेशन हॉलला प्राईज डिस्ट्रीब्युशन आहे आणि आम्हाला खूप चांगला प्रतिसाद मिळाला। मोठ्या फिल्म्स आम्ही मागवल्या नव्हत्या, पण मोठ्या फिल्म्स पण बऱ्याच छान आलेल्या आहेत, त्याचाही आम्ही विचार करणार आहोत आमच्या कॅटेगरीमध्ये नसल्या तरी। काय नेमकं आता 3 कॅटेगरीज मिनिटाच्या ज्या फिल्म्स आहेत, म्हणजे 30 सेकंड, 1 मिनिट ते काहीतरी 3 मिनिट असेल किंवा 3 ते जे आम्ही फायनल केलेलं आहे किंवा ज्युरीजने जे फायनल केलं आहे त्या कॅटेगरीजमध्ये 3 कॅटेगरीज आहेत। 3 कॅटेगरीजमध्ये 3 प्राईज आहेत, 25, 15 आणि 9,000 एवढा विषय। म्हणजे आता मी जे पाहिले त्याच्यामध्ये मॅक्झिमम घरगुती हिंसा म्हणा किंवा हे हेल्मेट, पाणी बचाव, पर्यावरण, अशा बऱ्याच गोष्टी आहेत आणि त्याच्यातनं खूप चांगले मेसेजेस दिलेत। म्हणजे प्रोफेशनल नसताना एवढ्या 2 मिनिटांमध्ये एखादा संदेश देणं फार कठीण असतं, पण या मुलांनी, या प्रोड्युसरनी इतका छान मेसेज दिलाय समाजाला, म्हणजे अगदी क्लिक केल्यावर पटकन समजावं असं। आणि ज्युरीजनी पण त्याच्यामध्ये कौतुकच आहे की त्यांनी एवढ्या सगळ्या विषयातनं त्या निवडलेल्या आहेत। आणि प्राइज डॉक्युमेंटरी नाही, फिल्म्स। हां, तर त्या दिवशी स्क्रीन करणार आता त्या दिवशी आम्ही असंच ठरवलेलं आहे की पहिल्या 3 कारण जर एवढं बघत बसलं तर गेस्ट थांबणार नाही आणि गेस्टच्या हस्ते त्यांना प्राइज देणं हे त्यांच्यासाठी खूप महत्त्वाचं असतं। समजा फिल्म बघत बसले आणि जर गेस्ट निघून गेलो तर फायदा नाही। तर आम्ही 3 फिल्म्स दाखवणार, त्याच्यानंतर गेस्टचा सत्कार आणि डिक्लेरेशन करून टाकणार, त्यांचे सत्कार घेणार आणि जेव्हा भाषणं संपतील त्याच्यानंतर उरलेल्या सगळ्या मूवीज आम्ही दाखवणार।
Very frank, it was very difficult to choose among so many selections. माझ्याकडे 30 फिल्म झाले, 30. त्यामध्ये रील्स पण होते आणि देर आर लॉट ऑफ मूवीज दॅट हॅज सोशल मेसेज, आणि त्यामधनं बेस्ट सिलेक्ट करणं थोडं डिफिकल्ट होतं. पण लुकिंग ॲट दी स्टोरी लाईन, आजचा जो यूथ आहे व्हेरी प्रॉमिसिंग ॲक्टिंग वाईज, आणि जे काय आम्हाला मिळालं त्याच्यातनं चूज करायचं बेस्ट इट्स व्हेरी डिफिकल्ट. तरी वी हॅव ट्राईड द बेस्ट. आम्ही आमचे प्रयत्न केले, कारण प्रत्येक फिल्ममध्ये देर इज समथिंग, एक प्रॉमिस आहे त्याच्यात, काय आम्ही करू शकतो. आम्ही नुसतं एंटरटेनमेंट आणि मोठ्या बॅनरचे फिल्म बघतो, पण असे छोटे छोटे बडिंग आपण म्हणतो ना टॅलेंट, त्यांच्याकडे पण लक्ष द्यायला पाहिजे. आणि आम्ही आमच्यातर्फे खूप प्रयत्न केला तर ह्यांच्यातनं काय बेस्ट आम्हाला पुढं कोणाला त्यांना इफ यू कॅन रेकमेंड देम बिगर डिरेक्टर्स अँड प्रोड्युसर्स डेफिनेटली. कुठल्या फिल्म तुम्हाला कंटेंट वाईज कुठल्या? मी ॲक्च्युली आम्हाला सगळ्यांना ना 6 फिल्म्स त्यांनी सांगितलं, तुम्ही 6 करा, तुम्ही 6. पण मला ॲक्च्युली 9 फिल्म्स आवडले, तर मी संगीताईंना रिक्वेस्ट केली, म्हटलं हे 9 टाका ना तुम्ही माझ्याकडे, आणि ह्याच्यातनं आपण परत सिलेक्ट करू. बिकॉज 30मधनं फक्त 6 घ्यायचे आणि विच इज द बेस्ट. मला सगळेच ॲक्च्युली आवडले, पण आम्हाला वेळेचं बंधन होतं, आणि द ड्युरेशन ऑफ द फिल्म्स ऑल्सो वॉज व्हेरी, आणि 6 फिल्म्स करायचे ते थोडं डिफिकल्ट होतं. म्हणून मी 9 फिल्म सिलेक्ट केले, आणि त्याच्यातले आता बघू आम्ही 4 ज्युरीज आहोत, आम्ही डिस्कस अमाऊंट असेल त्याच्यातले सिलेक्ट करू. नमस्कार, मी अभिनेता सचिन नागे फ्रॉम मुंबई, आणि मी या फिल्म फेस्टिवलमध्ये ॲज अ ज्युरी होतो. आणि पायल तिवारी BTF फाउंडेशन या फिल्म फेस्टिवलमध्ये आज मी खूप सारी मूवीज शॉर्ट फिल्म्स बघितलेल्या आहेत. प्रत्येक मूवीजमध्ये एक मॅसेज खूप छान होता. ॲज अ आर्ट एक कला असते ॲक्टिंगमध्ये, त्या खूप थिंग्स होत्या, आणि आम्ही खूप कन्फ्यूज झालो होतो की आता एवढ्या फिल्ममधून आम्हाला किती शॉर्टलिस्ट करायचे. 300 मूवीजमधून 200, 200मधून 25, आता 25मधून पण अजून आहे. सो आज त्याचं स्क्रीनिंग होतं आणि खूप अप्रतिम झालं. आणि थँक्यू सो मच पूर्णिमा लुण्यावत आणि संगीता तिवारीजी, त्यांनी मला आज ज्युरी म्हणून इथे बोलवलं आहे. आणि तुम्हाला सगळं कळेलच होतं. नावात स्वतःचं एक NGO कडी सोशल फाउंडेशन, आणि जेव्हा संगीता दिदीने हे सांगितलं की आपल्याला शॉर्ट फिल्म फेस्टिवल करायचं आहे, बट सोशल गिविंग मेसेजेसचेच फिल्म आपल्याला मागून घ्यायचे आहेत आणि त्याच्यातून सिलेक्ट करायचं आहे, खूप काळाची गरज आहे. कारण जे व्हिज्युअल आहे ते लोकांना जास्ती कळतं, तर मग का नाही शॉर्ट फिल्म थ्रू लोकांना मेसेजेस चांगले द्यावे. आजकाल मुलांना प्रॅक्टिकल लागते, तर हे प्रॅक्टिकलचाच एक प्रकार आहे. तर मग मी पण तिला सपोर्टिंग पार्टनर म्हणून जॉईन झाले. आम्ही MIT गेलो, आम्ही फिल्म इन्स्टिट्यूटमध्ये गेलो, आम्ही सूर्यदत्ता कॉलेजेसमध्ये फिरलो, आम्ही जी अशी प्रोड्युसर्स डायरेक्टर आहेत त्यांच्यापर्यंत पर्सनली पोहोचलो, आणि त्यांना म्हटलो की आमचं हे शॉर्ट फिल्म फेस्टिवलचा कॉम्पिटिशन आहे, तर तुम्ही सहभागी व्हा. तर खूप जणांनी आम्हाला हेल्प केल्या, आणि 300 मूवीज जस्ट एका 18 दिवसात आमच्याकडे आल्या. इट्स अ प्राऊड मोमेंट, म्हणजे अ गुड रिस्पॉन्स. पण ह्या सगळ्यांना जेव्हा भेटले तर असं वाटलं की त्यांना खरंच हा प्लॅटफॉर्म पाहिजे होता. अँड वी वर फिलिंग सो हॅपी जेव्हा सगळेजण येऊन म्हणतात मॅम तुम्ही हे खूप छान केलं, आम्हाला प्लॅटफॉर्मच भेटत नाही. कारण हे पण एक कलाकार आहेत, पहिल्या पायरीवरनच मोठ्या पायरीवर जातात. तर हे कलाकार जेव्हा दिसतील लोकांना, त्यांच्या आयडियाज कळतील, तर मला वाटतं खूप गरजेचं होतं. अँड रिअली विल वर्क फॉर दिस शॉर्ट फिल्म डायरेक्टर्स, प्रोड्युसर्स, ॲक्टर्स. आणि आम्ही खूप छान त्यांच्यासाठी हा प्रोग्राम ऑर्गनाईज केला आहे. 14ला स्वतः कृपा सिंगजी, पुनीत बालनजी असणार आहेत, खूप VIP गेस्ट आहेत. मुकेश शर्माजी आहे जे डीन आहे MITचे आणि दूरदर्शन चॅनलचे. तर अशा लोकांना बोलवले जे तज्ज्ञ आहेत. आणि आम्ही ज्युरीज पण अशा घेतले, 3 बॉम्बेचे आमचे ज्युरीज आहेत आणि 1 पुण्याचे आहेत. ते ॲक्टर डायरेक्टर स्वतः आहेत, तर त्यांना त्यातलं कळावं. आम्ही त्यातलं काही बघितलेलं नाही, सगळं ज्युरीजवर सोडलं होतं. आणि ज्युरीजला आम्ही 120 मूवी दिल्या आणि त्यातल्या त्यांनी आज 25 काढल्या. त्यांचं सिलेक्शन आम्हाला बघितल्यावर खूप प्राऊड वाटलं की त्यांना किती डिफिकल्ट झालेलं असेल की एक मूवी इतकी छान होती. म्हणजे जसं दीने म्हटलं की छोट्या ह्याच्यात समजवणं खूप मुश्किल होतं. अख्खी मूवी बघितल्यावर शेवट कळतो, पण एक 5 मिनिटात 2 मिनिटात तो मेसेज लोकांपर्यंत पोहोचवणं म्हणजे किती मोठी कला आहे. तर खरंच हे सगळ्यांना सल्यूट ज्यांनी आम्हाला मूवी दिला.
and we'll work for short films. Thank you so much.